दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती आणि विविध संघटनेच्या वतीने अमरावती नागपूर महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले। देशाच्या राजधानीला पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेशसह देशभरातील शेतकरी वेढा देऊन बसलेला आहे। कडाक्याची थंडी, ना वीज ना पाणी अशा विपरीत परिस्थितीत नव्या कृषी कायद्याविरोधात आंदोलन करीत आहे। या आंदोलनाला पाठिंबा म्हणून अमरावती महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले। यावेळी कृषी कायदे रद्द करा, मोदी सरकार मुर्दाबाद अशा घोषणा देखील आंदोलनाबाबत देण्यात आल्या। मोदी सरकार जवाब दो, जवाब दो, जवाब दो। अदानी अंबानी की दादागिरी नहीं चलेगी, नहीं चलेगी। काळे कृषी कायदे रद्द झालेच पाहिजे, झालेच पाहिजे, झालेच पाहिजे। देशव्यापी चक्काजाम जिंदाबाद, 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 जिंदाबाद। इन्कलाब जिंदाबाद। या दरम्यान आंदोलनकर्त्यांना अटक करण्यात आली। सदर रास्ता रोको आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी थांबली होती। नव्या कृषी कायद्याच्या विरोधातील आंदोलनाला बळ मिळावं यासाठी संयुक्त किसान मोर्चा नवी दिल्लीच्या वतीने जिल्ह्यात देशव्यापी आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात अखिल भारतीय किसान सभा, किसान आझादी आंदोलन, वंचित बहुजन आघाडी, किसान ब्रिगेड, आम आदमी पार्टी अशा विविध संघटना सहभागी झाल्या होत्या। गेल्या 70-72 दिवसापासून शेतकऱ्यांचं ज्या मागण्यांकरता आंदोलन चालू आहे त्या किसान संघर्ष समितीच्या वतीनं आज आवाहन करण्यात आलं देशातील सगळ्या जनतेला की रस्ता रोको आंदोलन करून या सरकारने जे काही कायदे केलेले आहे शेती संबंधानं, ज्याला काळे कायदे म्हणून या देशात आता लोक म्हणतात, हे कायदे मागे घेण्याकरता हे आंदोलन देशव्यापी आहे अशा रीतीचा आजचा जो काही संबंध आहे तो आपण निर्माण करावा। एक गोष्ट सरकारचं आजही आपल्याला कळत नाही की या देशाचे जे काही कृषी मंत्री आहेत ते म्हणतात की या कायद्यानं शेतकऱ्याचं कोणतं हित होणार आहे हे काही त्यांना अजून कळलेलं नाही। 10 वेळा चर्चा झाल्या आणि 10ही चर्चा होत असताना ज्या मागण्या शेतकऱ्यांनी केलेल्या आहे या काळ्या कायद्याबद्दल त्या मागण्याचं स्वरूप उघड झाल्यानंतर सुद्धा देशाचे कृषी मंत्री असं म्हणतात की या कायद्यामध्ये शेतकऱ्यांचं कोणतं हित आहे हे जर लक्षात येत नसेल, इतका अडाणी मनुष्य या देशाचा कृषी मंत्री असणं हेच या देशाचं दुर्दैव आम्हाला दिसते। खरा अर्थ असलामन तुम्ही आतापर्यंत करत होते तोच कायदा रद्द करण्याबद्दलची तुमची जी काही मानसिकता आज तयार झालेली आहे त्यातून आम्हाला हे कळते आहे, आम्हाला हे समजते आहेत की जी काही कृती तुम्ही सरकारने केलेली आहेत ती कृती तुमच्या अंगलट आलेली आहेत। या देशातल्या शेतकऱ्यांना तुम्हाला आता हे कायदे मागे घेतल्यापासून रोखता येणार नाही आणि त्याचं समर्थन करण्याकरता अमरावती जिल्ह्यातील विविध पक्षाचे राजकीय कार्यकर्ते, जनता या ठिकाणी आंदोलनात सहभागी होत आहेत। हे दिल्लीच्या आंदोलनाकरता अमरावतीकर लोकसुद्धा या आंदोलनाच्या पाठीमागे आहे। हा एक संदेश जावा, एक मॉरल सपोर्ट आमचं या आंदोलनाला आहे अशा रीतीनं आज या आंदोलनाचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे। अनिकेत ठाकरे, विदर्भ न्यूज, अमरावती।